उपवास म्हटलं की घरामध्ये असे तळणीचे थोडेफार तरी वाळवणीचे पदार्थ हे हवेच, जे मध्ये अधे केव्हाही तळून खाता येतील. त्यासाठी काय करायचं, 750 ग्रॅम साबुदाणा छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता हा साबुदाणा 3 किलो बटाट्यांकरिता घेतला आहे बरं का. 1 किलो बटाटे असेल तर 250 ग्रॅम घ्या. साबुदाणा भाजला की लगेच मिक्सरला दळून घ्यायचा. सोबतच उकडलेले बटाटे देखील किसणीने मऊसूत मॅश करून घ्यायचे. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार लाल तिखट घालायचे आणि दोन्ही जिन्नस व्यवस्थित अशी छान अशी एकजीव करून घ्यायची. आता बटाटा आणि साबुदाणा छान असा जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित मळून घेतलं आणि याचे थोडेसे छोटे छोटे गोळे तयार करून ते 15 मिनिटांकरिता वाफवून घेतले. वाफवले गेले की लगेचच मिश्रण हलकंसं कोमट झालं की सोऱ्यामध्ये भरायचं आणि या पद्धतीने चकल्या पाडून घ्यायच्या किंवा मग तुम्हाला पापड आवडत असेल तर पापड तयार करून घ्यायचे. एकाच मिश्रणामध्ये आपले दोनही पदार्थ तयार होतात. दुपटीने तिपटीने फुलतात आणि खमंग खुसखुशीत तयार होतात. ही रेसिपी जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल तर आत्ताच खाद्यप्रेमी या यूट्यूब पेजला फॉलो करा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.